नमस्कार मित्रांनो, अनेक जिल्ह्यात संजय गांधी व अन्य निराधारांचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. तुमचा जिल्हा कधी लागणार? तर एकीकडे अनेक लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्यापासून पेन्शन मिळत नाही, तर काही लाभार्थ्यांना 2 महिन्याचे 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती वितरित झाले. तर काय कारण असेल की तुम्हाला अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती पेन्शन मिळाली नसेल? तर ही पेन्शन मिळण्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे? सर्व प्रश्नाचे उत्तर आपण आज चर्चेच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवाराजी निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इतर निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सूचना आहे. तर पहा मित्रांनो, जवळपास 10 लाख लोकांचा पगार आता बंद होणार आहे. होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकताय. जवळपास 10 लाख लोकांना योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामागचं नेमकं कारण काय आहे? सरकारने यावरती काय स्पष्टीकरण दिलेलं आहे? सरकारने कोणते आदेश दिले आहेत? संपूर्ण काय माहिती आपण आजच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल अखेरकार बातमी काय. त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. चला तर आता इकडे तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करत आणि जाणून घेऊयात अखेरकार कोणत्या 10 लाख लोकांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने 29 एप्रिल रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे, ज्यामध्ये एक आदेश जारी केला आहे, जो की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत आदेश जारी करण्यात आला आहे. या जी मध्ये त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्यात. यामध्ये सुरुवातीला आपण पाहूयात की महाराष्ट्रामध्ये संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभ किती लाभार्थी घेत आहेत. तर या लाभार्थ्यांची संख्या जवळपास 29,77,250 एवढी संख्या आहे. म्हणजेच एवढ्या लोकांना महाराष्ट्र सरकार आतापर्यंत पेन्शन देत आलं आहे. तर यापैकी किती लोकांनी आतापर्यंत त्यांचे डीबीटी एनेबल म्हणजेच त्यांचं डीबीटी ॲक्टिव्हेशन केलं आहे? तर पहा मित्रांनो, जवळपास 19,74,085 एवढ्या लोकांनी त्यांचे डीबीटी ॲक्टिवेट केलं आहे. म्हणजेच मित्रांनो, जवळपास 10 लाख लोकांनी अजूनही त्यांची डीबीटी लिंक केली नाही. जवळपास 10 लाख लोकांनी त्यांची डीबीटी ॲक्टिवेट करण्याची आता गरज आहे. तर आता यापैकी 9,35,297 लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत आणि 10,38,788 जे लाभार्थी आहेत ते श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत आहेत. असे सर्व मिळून 29 लाख लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यापैकी जवळपास 10 लाख लोकांनी डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सेवा अद्याप ॲक्टिवेट केली नाही, असे सरकारने स्पष्ट केले. याबद्दलचा जाहीर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे. तर सरकारने असे सांगितले की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी ॲक्टिवेट नाही त्या लाभार्थ्यांना आता इथून पुढे पैसे दिले जाणार नाहीत, कारण की अजूनही 10 लाख लोकांनी त्यांचं डीबीटी ॲक्टिवेट केलं नाही, म्हणून त्यांना हे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत. बरेच लोक सतत आपल्याला कमेंट करून विचारत असतात की आमचे पैसे अजूनपर्यंत आमच्या खात्यावरती जमा झाले नाही. तुमचं कारण हेच आहे की अजूनपर्यंत तुम्ही तुमचं डीबीटी ॲक्टिवेशन केलं नाही, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा अजूनही तुमच्या खात्यावरती सुरू झाली नाही. तर आता या ठिकाणी तुमचं डीबीटी एनेबल कशा पद्धतीने सुरू करायचं आहे ते पाहूयात. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या बँक खात्यावरती डीबीटी प्रणाली सुरू करायची असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तिथील कर्मचाऱ्याला सांगायचं आहे, मला अद्याप कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही, कृपया माझं डीबीटी एनेबल करून द्या. थोडक्यात त्यांना सांगायचं आहे की माझं बँक खाते त्याचबरोबर माझा मोबाईल नंबर जे काही आधार कार्डशी त्याला लिंक करून द्या. तिथे गेल्यानंतर ते तुम्हाला एक फॉर्म देतील. तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर तिथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं जे काही बँक खाते ते तुमच्या आधार कार्डशी लिंक होऊन जाईल. तर ही प्रक्रिया लवकरच होत असते. त्यासाठी लवकरात लवकर तुमचं डीबीटी प्रक्रिया पूर्ण करून घ्या किंवा तुमचं तहसील ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुमची डीबीटी प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुमचं डीबीटी प्रक्रिया फ्रीमध्ये पूर्ण होणार आहे. तर लवकरात लवकर तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्याशिवाय तुम्हाला आता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा त्याचबरोबर इतर कोणत्याही निराधार योजनेचा लाभ मिळणार नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा काही प्रकारे लवकरात लवकर तुमचं डीबीटी ॲक्टिवेशन करून घ्यायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला संजय गांधी व कुठल्याच निराधार योजनेचा लाभ मिळणार नाही. तर लवकरात लवकर तुमचं डीबीटी ॲक्टिवेशन करून घ्या. तर मित्रांनो, नुकताच मे महिन्याची पेन्शन वितरणाची सुरुवात झाली आहे. ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी ॲक्टिवेशन आहे त्याच लाभार्थ्यांनी पेन्शन खात्यावरती जमवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं डीबीटी एनेबल करून घ्या. ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी एनेबल असेल त्यांना परत डीबीटी एनेबल करण्याची गरज नाही, कारण की एकदा डीबीटी एनेबल झाल्यानंतर तुम्हाला परत डीबीटी एनेबल करण्याची गरज पडत नाही. तर ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी ॲक्टिवेशन असेल त्यांना आता काळजी करायची गरज नाही. त्यांना मे महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरू झाले. आणि मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी ॲक्टिवेशन नाही त्यांनी लवकरात लवकर तुमचं डीबीटी एनेबल करून घ्या. लवकरच तुम्हाला मे आणि जून महिन्याची पेन्शन तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, कारण की याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा JR देखील आला आहे. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढची अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार. व आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.